नमस्कार, मी तेजस्विनी कुंभार. मी समर्थ वेल्थमध्ये ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर काम करते. तर समर्थ वेल्थच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे सर. तर यावर्षी नवीन प्रॉडक्ट एक लॉन्च झालं आहे, जसं की SIF म्हणून. तर त्याबद्दल काही खूप प्रश्न आहेत, जसं की SIF म्हणजे काय असतं, लाँग शॉर्ट फंड म्हणजे काय, तर भरपूर काही असे प्रश्न आहेत. तर त्यासाठी समर्थ वेल्थचे पॉडकास्टमध्ये आम्ही स्वागत करत होतो मिस्टर अभिनंदन होनाळे, हे आमचे को फाउंडर आहेत समर्थ वेल्थचे आणि हेड ऑफ वेल्थ मॅनेजमेंट. तर ॲक्च्युली सर, मग SIF म्हणजे नक्की काय असतं? SIF म्हणजे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड. सो ना, सेबीनी ह्या वर्षी म्हणजे 2025 साली ही एक नवीन कॅटेगरी इंट्रोड्यूस केली इन्व्हेस्टमेंटसाठी, SIF म्हणून. सो SIF ही नॉर्मल म्युच्युअल फंड्स म्हणा किंवा PMS म्हणा किंवा AIF पेक्षा एक नवीन कॅटेगरी आहे जी इंट्रोड्यूस केली आहे. सो SIF म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुम्हाला नॉर्मल म्युच्युअल फंडचे रिटर्न मिळणार आहेत, पण बेटर रिस्क ऍडजस्टेड आणि टॅक्स एफिशियंट मॅनरमध्ये. अच्छा, तर मग अजून तुम्ही ह्याला सोप्या भाषेत सांगू शकता का? हां, बरोबर. तो हे खूप महत्वाचे आहे. सो आता एक नवीन इन्व्हेस्टर ना, जेव्हा समजा मार्केट्समध्ये येतोय किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी येतोय आपल्याकडे, तेव्हा त्याला आपण नॉर्मली म्युच्युअल फंड सांगतो की SIP चालू करा किंवा लमसम चालू करा. तर SIP तो इव्हन स्मॉल अमाऊंट 1000, 5000, 10000 कोणत्या अमाऊंटने SIP चालू करू शकतो किंवा नॉर्मल लमसमही करू शकतो म्युच्युअल फंड्समध्ये, की 5000 टाकले, 5 लाख टाकले, 1 करोड टाकले, म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर असतं PMS. सो PMS म्हणजे काय, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. त्याच्यामध्ये एक जण कोणी इन्व्हेस्टर येतो, तर त्याच्यासाठी कसं असतं, इट इज अ प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनी. सो इथे तुमचे स्टॉक्सचा मोस्टली पोर्टफोलिओ मॅनेज करतात, ज्याच्यामध्ये मिनिमम तिकीट साईज ज्याला किंवा मिनिमम इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो ती 50 लाखाची असते. सो 50 लाखांनी तुम्ही चालू करू शकता. त्याच्यावर अजून एक कॅटेगरी जी ऑलरेडी एक्झिस्टिंग मध्ये आहे, ज्याला आपण AIF बोलतो, अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड्स. त्याच्यामध्ये पण भरपूर वेगवेगळे कॅटेगरी असतात. लॉंग शॉर्ट असतं, क्रेडिट SIF असतं, AIF असतं. सो त्याच्यामध्ये काय असतं, पण मिनिमम इन्व्हेस्टमेंट जी एका इन्व्हेस्टरला करावी लागते ती 1 करोड रुपयाची असते. सो सेबीनी काय म्हटलं की एक मिडल वे पाथ फाइंड आउट करायचं म्हटलं आणि त्यांनी SIF लॉन्च केलं. तर SIF मध्ये जी आपण गुंतवणूक चालू करू शकतो ती 10 लाखांनी आपण चालू करू शकतो. पण त्यांना ऍडव्हान्टेजेस, म्युच्युअल फंडचे पण ऍडव्हान्टेजेस मिळत आहेत आणि AIF चे पण ऍडव्हान्टेजेस मिळत आहेत. म्हणजे काय, मी तुला अजून सविस्तरपणे सांगतो की नॉर्मली म्युच्युअल फंड्समध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तो फंड मॅनेजर जो असतो तो इक्विटी स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतो. डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी, समजा ते मिड कॅप फंड असेल तो मिड कॅप स्टॉक मध्ये टाकेल, स्मॉल कॅप असेल तर स्मॉल कॅप मध्ये टाकेल, फ्लेक्सी कॅप असेल तर सगळ्या ह्याच्यात तो इन्व्हेस्ट करू शकेल. ठीक आहे. तसंच हायब्रिड फंड असतील तर वेगवेगळ्या ऍसेट क्लासेस मध्ये टाकेल, कोणी गोल्ड मध्ये टाकेल, सिल्वर मध्ये टाकेल. तर SIF मध्ये पण समजा मी 100 रुपये SIFच्या फंड मॅनेजरला दिले, त्यातले तो 65 to 70% हे नॉर्मल ह्याच ऍसेट क्लासेस मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, डिपेंडिंग अपॉन द कॅटेगरी ऑफ SIF. म्हणजे की SIF तो इक्विटीचा आहे की हायब्रिडचा आहे की डेटचा आहे, तर त्याच्यामध्ये तो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तो इन्व्हेस्ट करणार आहे. पण उरलेले महत्वाचा पार्ट काय, जो डिफरन्स आहे तो हा आहे की हे जे 35 रुपये उरतात किंवा 25 ते 35 रुपये असतात, त्यांनी ते वेगळे स्ट्रॅटेजीज असतात, जसं की लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजी असते, हेज्ड, अनहेज्ड स्ट्रॅटेजी असतात, ज्यांनी ती त्यांची जी डाऊनसाइड असते का म्युच्युअल फंड मध्ये ती वेल प्रोटेक्टेड, त्याच्याहून जास्ती वेल प्रोटेक्शन देऊ शकतात ते. म्हणजे काय, म्युच्युअल फंड ज्या मार्केट पडतं ना त्यातून तुमची व्हॅल्यू कमी पण होते. ठीक आहे. मार्केट वर जाताना तुमच्या म्युच्युअल फंडची व्हॅल्यू वाढते पण. ठीक आहे. SIF मध्ये ते तुम्हाला म्युच्युअल ज्या मार्केट व्हॅल्यू वर जाणार ते वाढणार, पण जे पडताना ते कमी पडणार. का? कारण जे 35 रुपये आहेत तो फंड मॅनेजर तो हेजिंग साठी वापरतोय किंवा नेकेड शॉर्ट साठी वापरतोय, अनहेज्ड शॉर्ट ज्याला आपण म्हणतो. सो ह्यानी तो काय करतोय, तुमची रिस्क जी आहे ती कमी करतोय. सो साध्या भाषेत जर आपण याला समराईज करायचं म्हटलं ना, तर म्युच्युअल फंडचे रिटर्न्स विथ बेटर रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे काय, वर जाताना तुम्हाला म्युच्युअल फंड सारखे रिटर्न मिळतील, खाली पडताना तुम्हाला जास्ती प्रोटेक्शन मिळेल. तुमची डाऊनसाइड जी आहे ती SIF मध्ये बेटर प्रोटेक्टेड आहे एका नॉर्मल म्युच्युअल फंड पेक्षा. तर तुम्ही आता मला सोप्या भाषेत व्यवस्थित सांगितलं आहे, मला समजलं सुद्धा आहे. तर मला जाणून घ्यायचं आहे की म्युच्युअल फंडचे काही कॅटेगरी असतात, जसं की इक्विटी, डेट, हायब्रिड. तर SIF मध्ये काय कॅटेगरी आहे? हो, एक्झॅक्टली. सेबीनी काय करणार, सिम्प्लिसिटीसाठी सेबीनी SIF मध्ये पण सिमिलर कॅटेगरीज ठेवले. ठीक आहे. सो इक्विटी SIF आहे कॅटेगरी, नंतर हायब्रिड SIF आहे आणि डेट SIF आहे. मग परत ना इक्विटी SIF मध्ये त्यांनी 3 सब कॅटेगरीज पण ठेवले. सो पहिली जी कॅटेगरी आहे ती, त्याचं नाव इक्विटी SIF आहे, विच इज म्हणजे आपल्या जो म्युच्युअल फंड मध्ये फ्लेक्सी कॅप कॅटेगरी जी आपण म्हणतो, जी मिड कॅप मध्ये पण, लार्ज कॅप मध्ये पण, स्मॉल कॅप मध्ये पण सगळ्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकते. सो तो इक्विटी SIF झाली. सेकंड कॅटेगरी, सब कॅटेगरी जी आहे इक्विटी मधली ती आहे एक्स टॉप 100.
म्हणजे काय एक्सक्लुडिंग टॉप 100 स्टॉक्स. जे आपण म्युच्युअल फंड मध्ये आपण मिड आणि स्मॉल कॅप काइंड ऑफ कॅटेगरी म्हणतो ना, ती कॅटेगरी SIF ची त्यांनी एक्स टॉप 100 म्हणून दिली. आणि तिसरी कॅटेगरी जी इक्विटीच्या अंडर दिली आहे ती आहे सेक्टर रोटेशन वाली. सो आपण म्युच्युअल फंड मध्ये सेक्टरल फंड्स म्हणतो किंवा थीमॅटिक फंड्स म्हणतो, ठीक आहे, जे वेगळ्या सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. तर ती सिमिलर कॅटेगरी आहे SIF मध्ये, विच इज कॉल्ड सेक्टर रोटेशन कॅटेगरी. तसंच हायब्रिड मध्ये पण 2 सब कॅटेगरीज आहेत, बेसिकली डायनामिक ऍसेट रोटेशन आणि हायब्रिड. आणि तसं डेट मध्ये पण सब कॅटेगरी. टोटल 7 सब कॅटेगरीज आहेत. ब्रॉड कॅटेगरीज 3 आहेत SIFच्या. सो इन्व्हेस्टरच्या रिस्क नुसार आणि अंडरस्टँडिंग नुसार तो कोणत्या पण कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. ओके. तर बेसिकली तुम्ही मला सांगितलं की इक्विटीची कॅटेगरी आहेत 3, की लॉंग शॉर्ट फंड आहे, एक टॉप 100 आहे आणि एक सेक्टर रोटेशन आहे. बरोबर. तर समजलं की म्युच्युअल फंड आणि SIF ची कॅटेगरी ऑलमोस्ट सेम आहे. बरोबर. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की माझं की आपण ॲसेट ॲलोकेशन करतो क्लायंटचं, की इक्विटीमध्ये पोर्शन काही असायला हवा, गोल्डमध्ये असायला हवा, सिल्वरमध्ये असायला. तसं आपण SIF मध्ये कसं ॲसेट ॲलोकेशन करू शकतो आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये त्याची गरज काय? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे ऍक्च्युली तेजस्विनी, की बरं तू विचारलंस. कारण का ऑलरेडी एवढं सगळं आहे आपल्याकडे, की म्युच्युअल फंड मध्ये हायब्रिड मध्ये पण अनेक कॅटेगरीज आहेत. जसं तू बोलले की मल्टी ऍसेट झाला, ज्यात गोल्ड सिल्वर ऑलरेडी आहे. बॅलन्स ऍडव्हान्टेज ज्याला आपण बोलतो, डायनामिक ऍसेट ॲलोकेशन पण आहे त्याच्यामध्ये. मग ह्या सगळं ऑलरेडी एवढं असताना परत एक SIF नावाचा प्रोडक्टची गरज आहे का, है ना? सो आमचं काय म्हणणं आहे की मी असं नाही की SIF चांगलं आहे की म्युच्युअल फंड चांगलं, हे दोन्ही मिळून आपला पूर्ण पोर्टफोलिओ कम्प्लीट करायचा. त्याचं मागचं कारण काय की आपण कोणत्याही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू, कॅटेगरी कोणती असू दे, हायब्रिड असू दे, इक्विटी असू दे, शेवटी काय असतं, फंड जर ते जे ऍसेट क्लास आहे त्यांनी जर चांगलं परफॉर्म केलं तर तो म्युच्युअल फंड पण चांगलं करतो. म्हणजे काय, साध्या भाषेत जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केलं, ठीक आहे, तू आज एका मिड कॅप फंड मध्ये 1 लाख रुपये टाकलेस, ठीक आहे, आणि ते मिड कॅप स्टॉक्सनी वर गेले तर तुझ्या मिड कॅप फंडचे परफॉर्मन्स पण चांगला दिसेल, तुझे रिटर्न्स पण खूप चांगले दिसतील. पण उद्या तर मिड कॅप स्टॉक्सच खाली गेले, पूर्ण मार्केटच खाली पडलं, काही कारण होऊ शकतं, ठीक आहे, वॉर झाला, कोविड होऊ शकतं, परत काही पण होऊ शकतं. म्हणजे कुठल्याही कारणामुळे जर मार्केटच खाली गेलं तर मिड कॅप स्टॉक्स पण खाली जातील, त्याच्याही तुझे मिड कॅप फंडचे रिटर्न्स पण कमी होतील, ठीक आहे. आता इक्विटीज कशाला, समजा तू गोल्ड मध्ये पण गुंतवलं, ठीक आहे, गोल्ड पण नियर टर्म मध्ये तर खाली जाऊच शकतं. सो इक्विटी पण लॉंग टर्म मध्ये तर वरच आहे. सो म्युच्युअल फंड्स पण, इक्विटी म्युच्युअल फंड लॉंग टर्म मध्ये आपली GDP वाढते, इकॉनॉमी वाढते, त्याही इन द लॉंगर रन म्युच्युअल फंड्स पण चांगलेच रिटर्न देणार. म्हणजे असं नाही की म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड्स हा तुमच्या पोर्टफोलिओचा कोर पार्ट आहेच, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये पण काय असतं, मध्ये मध्ये ज्यावेळी तो ऍसेट क्लास परफॉर्म नाही करत, जसं गोल्ड मध्ये 3 वर्ष काही रिटर्न देत नव्हतं, त्याही गोल्ड फंड पण रिटर्न नाही देऊ शकणार. किंवा सिल्वर खाली पडलं तर सिल्वरच्या फंडची पण NAV खाली येऊ शकते, है ना. सो याचा तात्पर्य काय, जेव्हा तो ऍसेट क्लास चांगलं करतो त्याचा म्युच्युअल फंड चांगलं करतो. सो इक्विटी मार्केट्स वर गेले तर इक्विटी म्युच्युअल फंड तुम्हाला चांगले रिटर्न देतील, गोल्ड वर गेलं तर गोल्डवाला फंड जास्ती चांगलं रिटर्न देईल. आणि हायब्रिड या मल्टी ऍसेट ज्याला म्हणतो हे बॅलन्स करून चालतात. पण समजा अशी एक परिस्थिती, सगळेच जण खाली पडले, ठीक आहे, तर तुमचे ओव्हरऑल रिटर्न्स खालीच येणार आहेत म्युच्युअल फंड. तर ह्या गोष्टीला काउंटर करण्यासाठी ही SIF स्ट्रॅटेजी आहे. जसं मी मगाशी तुला एक्सप्लेन केलं ना, काही पार्ट ऑफ द SIF असतो, म्हणजे काही ॲलोकेशन हे खास ते हेजिंग करतात, ज्यांनी पडत्या मार्केटमध्ये पण तो फंड मॅनेजर पैसे कमवू शकतो, जे म्युच्युअल फंड मध्ये पॉसिबलच नाहीये. म्युच्युअल फंड मध्ये मार्केट पडत्यामध्ये पॉझिटिव्ह जाणं हे खूप कठीण आहे, ठीक आहे. का ते स्टॉक पूर्ण त्याच्या इक्विटीमध्ये इन्व्हेस्टेड असेल आणि जर मार्केट खाली गेलं तर मग त्याची व्हॅल्यू खालीच जाणार आहे, ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये त्यांना एक फायदा असा आहे फंड मॅनेजरला SIF मध्ये, की 35% ते 40%, इव्हन 50% ते जे लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजी म्हणजे डेरिव्हेटिव्ह वापरून, ठीक आहे, त्यांनी असं पोझिशन घेऊ शकतात की पडत्या मार्केटमध्ये पण त्यांना फायदा होईल. आणि त्यामुळे काय, तुमचं ओव्हरऑल रिटर्न्स जे आहे ना ते पडत्या मार्केटमध्ये एकतर तो पडणार नाही किंवा तो स्टेबल राहील किंवा इनफॅक्ट वर पण जाऊ शकेल, जे आज एका म्युच्युअल फंड मध्ये पॉसिबल नाहीये. सो आम्ही काय रेकमेंड करतोय आपल्या क्लायंट्सना किंवा इन्व्हेस्टर्सना, की म्युच्युअल फंड पाहिजे, ठीक आहे, ज्या मार्केट, बिकॉज लॉंग टर्म मध्ये आपण सगळे म्हणतो की इंडिया इज अ ग्रोईंग इकॉनॉमी, ठीक आहे. सो मार्केट वरच जाणार आहे. सो त्याही तुमचा इक्विटीचा जो पोर्शन आहे किंवा म्युच्युअल फंडचा जो पोर्शन आहे तो चांगलंच करणार आहे. पण तुला माहिती आहे की मध्ये मध्ये काय काय प्रॉब्लेम आहे, ज्या मार्केट्स परफॉर्म नाही करत. जसं आता आपण गेल्या एका वर्षात बघतोय की मार्केट साईडवेज राहिलेत, ठीक आहे, मार्केट्स खूप पडले नाही पण खूप वर पण नाही गेले. इनफॅक्ट आपला जो लास्ट हाय होता निफ्टीचा तो सप्टेंबर 2024 साली आलेला, आता तिथून ऑलमोस्ट 14 महिने झाले, नोव्हेंबर 2025 मध्ये अजूनही तो हाय ब्रेक नाही झालाय. ह्याला आपण साईडवेज मार्केट बोलतो.
तर त्या मार्केटसाठी एक वेगळा प्रोडक्ट पाहिजे की अशा मार्केट्समध्ये म्युच्युअल फंड पेक्षा किंवा पडत्या मार्केटमध्ये म्युच्युअल फंड पेक्षा चांगलं रिटर्न देणारा प्रोडक्ट आपल्याला याची गरज होती आणि तो प्रोडक्ट एक्झॅक्टली SIF आहे. सो SIF काय करेल, चांगल्या मार्केटमध्ये तुमचं म्युच्युअल फंड तुम्हाला पैसे कमवून देतोय, तरी SIF पण कॅप्चर करेल. असं नाही की SIF काही वर नाही येणार, पण मे बी म्युच्युअल फंड काही जास्ती रिटर्न देतील SIF पेक्षा पण. ठीक आहे, आणि ज्याही SIF म्हणजे मार्केट्स पडतायत किंवा साईडवेज आहेत त्याही SIF म्युच्युअल फंड पेक्षा चांगले रिटर्न देतील. सो जस्ट कम्पेअर करायला गेलो, एकदम ज्या मार्केट्स कंटिन्युअस वर जात आहेत, ठीक आहे, सलग वर, जसं आपण 2023-24 साल बघितलं, ठीक आहे, मार्केट्स वर जात होते, त्याही म्युच्युअल फंड SIF पेक्षा जास्ती रिटर्न देतील. ठीक आहे, पण ज्या मार्केट साईडवेज आहेत किंवा पडतायत त्याही SIF म्युच्युअल फंड पेक्षा जास्ती चांगले रिटर्न देतील. सो दोन्ही मिळून आपला पोर्टफोलिओ कम्प्लीट होईल. सो समजा तुमच्याकडे आज 100% अलोकेशन म्युच्युअल फंडचं आहे, तर आमचं रेकमेंडेशन 10 ते 15% पर्यंतचं अलोकेशन तुम्ही SIF मध्ये पण ऍड करू शकता. म्हणजे आज तुमच्याकडे 1 करोडचा पोर्टफोलिओ आहे ऑलरेडी म्युच्युअल फंड मध्ये, तर तुम्ही 10 लाख तुम्ही ऍडिशनल SIF मध्ये पण घेतलं पाहिजे. 10 ते 20 लाखाच्या मध्ये साधारण SIF एक्सपोजर तेवढं बिल्ड करायला पाहिजे. असं नाही की इमिजिएटली करायला पाहिजे, हळूहळू बिल्ड करत जाऊ शकतो आपण. तर बेसिकली मला समजलं की तुम्ही ॲसेट अलोकेशन सांगितलं की आपल्याला म्युच्युअल फंड पण घ्यायला पाहिजे आणि SIF पण. म्युच्युअल फंड आपल्याला देते की बुल मार्केटमध्ये आपल्याला त्याचा फायदा यायचा, आणि जेव्हा ड्रॉडाऊन मार्केट असेल तेव्हा आपल्याला SIF हेल्प करेल. तर बेसिकली तुम्ही बोलताय की SIF आपल्याला हेल्प करेल ड्रॉडाऊन मार्केटला, पण ते नेगेटिव्ह मध्ये जाऊ शकतं का? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे की नेगेटिव्ह मध्ये जाऊ शकतो का, किंवा ऍक्च्युअल मध्ये मला SIF मध्ये किती रिटर्न्स मिळू शकतात. बिकॉज फायनली एका इन्व्हेस्टरच्या मनात शेवटी ते असतं, मी ह्याच्यात जर पैसे गुंतवणूक करतोय तर मला त्याच्यावर रिटर्न्स किती मिळणार. ठीक आहे, तर आता मी किती निगेटिव्ह देऊ शकतो त्याच्यावर थोडं नंतर येतो. पहिले चांगल्या मार्केट्समध्ये काय आपण किती अपेक्षा करू शकतो रिटर्न मध्ये. सो जो इक्विटी SIF ही जी कॅटेगरी आहे, ठीक आहे, त्याच्यात जो आपण फ्लेक्सी कॅप म्हणतो जो पहिला, त्याच्यामध्ये ना आपण निफ्टी एवढे रिटर्न्स, रफली निफ्टी किंवा निफ्टीहून थोडे जास्ती रिटर्न्स पोस्ट टॅक्स बेसिसवर म्युच्युअल फंड सारखे आपल्याला रिटर्न मिळू शकतील. ठीक आहे, जसं मी म्हटलं मगाशी की एकदम मार्केट जर खूप कंटिन्युअस वर जात आहे, ठीक आहे, त्यावेळी तुमचे जे SIF चे रिटर्न्स असतील ती थोडे म्युच्युअल फंड पेक्षा कमी असतील. ठीक आहे, ज्या कंटिन्युअस मार्केट वर जात आहे. ठीक आहे, पण ऍडव्हान्टेज कुठे मिळतोय, पडत्या मार्केटमध्ये. सो SIF नेगेटिव्ह जाऊ शकतं का? हो, जाऊ शकतं, थोडंच नेगेटिव्ह जाऊ शकतं. तर आता एक आपल्याला लकीली ह्याचा आन्सर आहे, डेटा आहे आपल्याकडे. सो ही जी लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजी जी आहे ना, ही बऱ्याचशा ऑलरेडी AIF प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी अवेलेबल आहे आज भारतामध्ये. पण त्याच्यामध्ये काय होतं, मगाशी म्हणलं मिनिमम तिकीट साईज 1 करोडचं होतं, पण स्ट्रॅटेजी तर तीच होती ना. सो आपल्याकडे डेटा आहे. सो जसं आता ITI म्युच्युअल फंडने डिव्हिनिटी लॉन्च केलं, त्यांच्याकडे त्यांचा AIF लॉंग शॉर्ट ऑलरेडी फंड आहे, त्याचा आपल्याकडे गेल्या 7.5 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे प्रॉपर. तर त्याच्यामध्ये आपण बघितले गेले की कधी पण 5% जास्ती त्यांची NAV पडलीच नाही. ज्याला आपण ड्रॉडाऊन म्हणतो ना, तो 5% जास्ती नाही. म्हणजे एक उदाहरण सांगतो, त्यांच्यामध्ये जेव्हा कोविडमध्ये निफ्टी 30% पडलेली, त्यांचा AIF पॉझिटिव्ह होता. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे की 30% जेव्हा निफ्टी पडले, जेव्हा म्युच्युअल फंड हिट घेत होते त्याही ते पॉझिटिव्ह राहणं त्यांनी मॅनेज केलेलं. सो नेगेटिव्ह गेले तरी फार कमी. ठीक आहे, पण मोस्ट ऑफ द टाइम्स इट विल रिमेन पॉझिटिव्ह. पण जसं मी म्हणतो की एकदम जेव्हा फुल मार्केट वर जाते त्याही ते म्युच्युअल फंड थोडे कमी रिटर्न देतील तुम्हाला. बिकॉज काय, नेहमी तो फंड मॅनेजर जो आहे ना, तो थोडे पैसे तुमच्यातले गुंतवणुकीपैकी रिस्क मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो की डाऊनसाइड प्रोटेक्शनसाठी यूज करत असतो. म्हणजे ज्याही आता समजा उद्या एखादं कुठलं तरी युद्धाचं झालं, ठीक आहे, तर परत मार्केट्स पडतात, त्याही SIF एवढे पडणार नाही का, कारण त्यांच्यातले ते पैसे त्यांनी ते ऑलरेडी फॉलिंग मार्केट्सला प्रोटेक्ट करण्यासाठी वापरलेले असतात. सो SIF तुम्हाला रिटर्न्स इन द लॉंगर रन जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला निफ्टीहून थोडे जास्ती इक्विटीची कॅटेगरी येतील किंवा मिड कॅप स्मॉल कॅप, मिड कॅप स्मॉल कॅप सारखे रिटर्न्स येतील. पण जी फ्लो आहे रिटर्न्सचा, म्हणजे म्युच्युअल फंड कसा वर जातो मग खाली पडतो मग परत वर जातो, ठीक आहे, हा रिलेटिव्हली स्टेबल वर जाईल. वर जाताना हळू वर जाईल, पण हा जो चार्ट असेल ना फ्लो, तो स्टेबल असेल. बिकॉज ह्याच्यामध्ये डाऊनसाइड प्रोटेक्टेड आहे ना, खूप पडणार नाही कधी. सो तुम्हाला मोर कन्सिस्टंटली रिटर्न्स मिळू शकतील SIF मध्ये. सो त्यांनी काय होतं ना, पीस ऑफ माइंड मिळतं. आता बघा कोविडच्या वेळी सगळे इन्व्हेस्टर्स घाबरलेले ना, बिकॉज पोर्टफोलिओ एवढा पडलेला. तर मग जी आपण म्हणतो की मला काही पण रात्री चांगली झोप लागायला हवे, ठीक आहे, ती तुम्हाला SIF मुळे मिळेल. सो तुम्ही ज्या पोर्टफोलिओ लेवलवर विचार कराल तर मग तुमच्याकडे म्युच्युअल फंड पण असेल जो चांगल्या मार्केटमध्ये खूप जास्ती रिटर्न्स देतोय तुम्हाला, आणि एक SIF पण असेल जो ज्याही म्युच्युअल फंड नाही चांगलं परफॉर्म करत आहेत तेवढे,
त्याही SIF तुमच्यासाठी पैसे कमवून देईल. ओके. सो ते दोघे मिळून कॉम्प्लिमेंट करतील एकमेकाला आणि ऍज अ पोर्टफोलिओ तुमचा जास्ती चांगला रिटर्न देऊ शकेल. ओके. तर ठीक आहे, मला हे समजलं की आता म्युच्युअल फंड आपल्याकडे आहेच इन्व्हेस्टरकडे, तर आपण SIF पण घेऊ शकतो की ड्रॉडाऊन मार्केटला आपल्याला हेल्प करू शकतो. बरोबर. तर त्याच्यासाठी आपल्याला मिनिमम किती इन्व्हेस्टमेंट करायला लागेल? हा, जसं मी सुरुवातीला आपण सांगितलेलं की म्युच्युअल फंड मध्ये आपण कोणत्याही अमाऊंटनी चालू करू शकतो. बरोबर आहे. पण सेबीच्या दृष्टीकोनाने काय असतं ना, जेव्हा हे SIF मध्ये ह्या स्ट्रॅटेजीज असतात लॉंग शॉर्ट वगैरे, तर त्यांना पण एक सर्टन अलोकेशन बिकॉज डेरिव्हेटिव्हच्या ह्या स्ट्रॅटेजीज असतात. ठीक आहे. सो त्यांना एक मिनिमम अमाऊंट रिक्वायर्ड असते फंड मॅनेजरला पण. सो सेबीने जी खूप स्मार्टली आणि सगळ्यांच्या हिताचा विचार करून त्यांनी जे मिनिमम तिकीट साईज ठेवलंय किंवा इन्व्हेस्टमेंट ठेवली आहे ती 10 लाखाची. सो तुम्ही 10 लाख घेऊन एका SIF मध्ये इन्व्हेस्ट करू शकता एका कंपनीच्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्या कंपनीकडे समजा 2 SIF असतील, एक असेल हायब्रिड आणि एक असेल इक्विटी, तर तुम्ही दोन्ही 5-5 लाख मिळून पण चालू करू शकता. पण चालू करताना मला पहिलं मिनिमम 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत प्रत्येक कंपनीमध्ये. ठीक आहे. पण ते प्रत्येक कंपनीच्या SIF मध्ये. त्याच्यानंतर मी 5,000ची SIP पण करू शकतो किंवा 10,000ची SIP पण करू शकतो. सो जशी आपली म्युच्युअल फंड मध्ये SIP असते त्याची SIF मध्ये पण आपण SIP करू शकतो. यांनी काय होतं, म्हणजे लमसम 10 लाख टाकले त्याच्यासोबत एक 10,000ची SIP पण करून टाकली. हे स्टार्ट करायला आयडियल ऍसेट अलोकेशन राहील की लमसम प्लस SIP केली, म्हणजे जे काही जर NAV थोडीफार खाली वगैरे पण आली तर त्यात प्रॉपर ऍव्हरेजिंग आउट पण होऊ शकतो. आता हे झालं मिनिमम तिकीट साईज. मॅक्झिमम तुम्ही कितीही करू शकता. पण आता सुरुवातीला कसं आहे ना, सगळ्या अजून कंपन्यांची, आता हा एक प्रश्न एक महत्वाचा आहे की नक्की SIF हा जो प्रोडक्ट आहे ह्याच्यामध्ये हे प्रोडक्ट आणतंय तरी कोण नक्की. तर सेम जे म्युच्युअल फंडच्या कंपन्या आहेत ना, जसं HDFC म्युच्युअल फंड झाला, ICICI प्रुडेन्शियल झाला, आदित्य बिर्ला झालं, निप्पॉन झालं, ह्यांचेच SIFचे पण प्रोडक्ट्स येणार. ठीक आहे. पण त्यांना सेबीने सांगितलंय की तुम्हाला नाव वेगळं ठेवायचं काहीतरी. जसं मी मगाशी म्हटलं की ITI म्युच्युअल फंड आहे, त्यांच्या SIFचं नाव आहे डिव्हिनिटी. ठीक आहे. SIF ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये ना एक पायोनियर म्युच्युअल फंड मानला तर कॉन्टवाला. तर कॉन्ट म्युच्युअल फंड सगळ्यांनी ऐकलंय, तर त्यांनी त्यांचा SIFचं नाव ठेवलंय QSIF, म्हणजे QSIF. सो कॉन्ट SIF आणि QSIF शॉर्ट फॉर्म ठेवलं. सो असं प्रत्येक कंपनी, SBIने पण त्यांचा SIF लॉन्च केलाय, तर त्यांनी त्यांचा ब्रँड नेम जो ठेवलाय SIF साठी तो त्यांनी मॅग्नम ठेवलाय. सो प्रत्येक कंपनी असं वेगवेगळ्या ब्रँड नेम खाली SIFचे प्रोडक्ट लॉन्च करतील. पण एक चांगली गोष्ट ॲज अ इन्व्हेस्टर आहे की ह्या कंपन्या त्याच आहेत ज्याच्यामध्ये माझे म्युच्युअल फंड्स आहेत. सो ऑलरेडी ट्रस्ट फॅक्टर आहे आपला त्यांच्यावर, आणि त्यांच्याच फंड मॅनेजर आणि सेबी रेग्युलेटेड असल्यामुळे तो जो इन्व्हेस्टरला कॉन्फिडन्स मिळेल तो खूप चांगला असेल. बिकॉज सगळं रेग्युलेशन जे आहे ते पूर्ण सेबीचंच आहे. सो टू समराईज, स्टार्ट करताना आपल्याला 10 लाख करायला लागतील, त्याच्यानंतर 10,000ची किंवा 5,000ची SIP करू शकतो आणि मग इन्क्रिमेंटली आपण वाढवत जाऊ शकतो. सो ॲज अ गुंतवणूकदार मी सांगेन की तुमच्या टोटल पोर्टफोलिओच्या 15 ते 20% किंवा 10 ते 15% तरी ऍटलीस्ट सुरुवातीला आपल्याला SIF मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. सो हळूहळू करून, आता ऑलरेडी समजा एखाद्याचा 5 करोडचा पोर्टफोलिओ आहे, ठीक आहे, तर त्याच्यासाठी मग त्याला 50 लाख रुपये SIF मध्ये टाकायला पाहिजे, 10% कंप्लीट. तर सुरुवात मी 10 लाखांनी करू शकतो, पण इव्हेंच्युअली 50 लाख ते 1 करोडचा एक्सपोजर SIF मध्ये पण त्याचं असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी मार्केट्स परफॉर्म नाही करणार त्यावेळी जे तुमचे SIF वाला पोर्शन आहे तो तुम्हाला रिटर्न्स कमवून देईल आणि तुमचे ओव्हरऑल पोर्टफोलिओचे रिटर्न्स इम्प्रूव्ह होतील त्यांनी. तर बेसिकली हे समजलं मला की आपण SIF साठी तिकीट साईज आहे ती 10 लाख मिनिमम. बरोबर आहे, 10 लाख. पण आता माझं म्हणणं आहे की माझ्याकडे आता 10 लाख नाही आहेत, तर मग मी कधी आता इन्व्हेस्ट करायला पाहिजे, ते किती दिवसात करायला पाहिजे की किती? तशी घाई पण नाही आहे काय की असं नाही की आजच्या आजच SIF मध्ये इन्व्हेस्ट केले तर नाहीतर काही एकदम मिस होऊन जाईल. पण जर तुमचा ऑलरेडी म्युच्युअल फंडचा मोठा पोर्टफोलिओ आहे तर आम्ही सांगू की लवकरात लवकर तुम्ही थोडी अलोकेशन तुमची SIF कडे पण करायला पाहिजे, ज्यांनी जसं मी म्हटलं की समजा मार्केट्समध्ये काही हे झालं तर ते तुम्हाला एक प्रोटेक्शन काइंड ऑफ ऑफर करू शकतील. सो जसे जसे तुम्ही पैसे साठवून नेहमी, कारण का काय म्हणते ह्याच्यामध्ये काही हे नाही, म्हणजे मिनिमम 10 लाख तर 10 लाख करायचंच आहे, बिकॉज ते सेबीचं रूल आहे. त्याच्यामध्ये आपण असं नाही म्हणू शकत की मी आज 1 लाख टाकतो आणि 9 लाख रुपये मे बी 2 महिन्यांनी करतो, तसं नाही चालत. ते पहिलं जे तिकीट साईज किंवा गुंतवणूक जी आपल्याला करायची आहे ती 10 लाखांनी सुरुवात करावी लागेल आपल्याला. तर ठीक आहे, मी मला समजलं की 10 लाख आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे, ते आपण कधी करू शकतो जेव्हा आपल्याकडे फंड्स अवेलेबल असतात. बरोबर. तर मग त्यानंतर आता म्युच्युअल फंडचे टॅक्सेशन असतात, जसं की 12.5% इक्विटीसाठी आपल्याला टॅक्सेशन. मग ह्याच्यात काय असेल आपल्याला टॅक्सेशन? हे पण अगेन आपण सेबीला खूप क्रेडिट द्यायला पाहिजे आणि टॅक्स लॉसाठी की त्यांनी ना एकदम सिम्पल ठेवले. जसे म्युच्युअल फंडचे टॅक्सेस आहेत ना तसे SIF वरचे पण आहेत. ओके, ठीक आहे. सो SIF ला पण जे इक्विटी SIF आपण ज्याला म्हणतो त्याला सेम इक्विटी म्युच्युअल फंड सारखे टॅक्सेस आहेत. सो लेस देन 1 इयर
जे असेल ते 20% शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, लेस दॅन 1 इयर लॉंग टर्म वर जाईल तो 12.5% जाईल. ठीक आहे. हायब्रिडला हायब्रिड प्रमाणे लागतील. मोस्ट ऑफ दी हायब्रिड एसआयएफ ना 2 वर्षानंतर 12.5% लॉंग टर्म कॅपिटल गेन्स आहे. आणि तिसरा आहे डेट, ते ऍज पर टॅक्स स्लॅब तुमचं टॅक्स. सो जसं म्युच्युअल फंडचे टॅक्सेस आहेत तसेच तुमचे एसआयएफचे पण टॅक्सेशन ठेवले त्यांनी. सो तो एक ऍडव्हान्टेज आहे की म्हणजे खूप कॉम्प्लेक्स नाही होणार. म्युच्युअल फंड सारखेच टॅक्सेशन आहे. सो एका इन्व्हेस्टरला पण ते सोपं पडेल डिसिजन घेण्यासाठी. ओके, ठीक आहे. मग आपण हे डिसिजन करूया की आपल्याला कुठला आहे, तर मग याच्यात एएमसी कुठली आपण सिलेक्ट करू शकतो की कुठल्या एएमसी मध्ये आपल्याला करायला हवं? नाही, आता हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की कोणत्या एएमसी मध्ये करावा पाहिजे. पण जसं मी तुला म्हटलं की अजून सगळ्या एएमसीजनी किंवा म्युच्युअल फंडच्या कंपनी साध्या भाषेमध्ये त्यांचे एसआयएफचे प्रोडक्ट अजून लॉन्च नाही केले. ओके. सो अजून एक 7-8 आतापर्यंत कंपन्यांचे एसआयएफ प्रोडक्ट लॉन्च झाले. आता एव्हरी डे नवीन येतात. तो मे बी पुढच्या 3 ते 6 महिन्यामध्ये सगळ्या कंपन्या त्यांचे एसआयएफचे प्रोडक्ट लॉन्च करतील. ठीक आहे. पण आता पायोनियर जे आहेत बेसिकली, जे सुरुवातीपासून ज्यांचं ट्रॅक रेकॉर्ड आहे ते कॉन्टवाल्यांनी सगळ्यात पहिले होते. ते कॉन्ट एसआयएफ त्यांनी लॉन्च केलं, QSIF जे आपण म्हणतो. सो त्यांच्याकडे ट्रॅक रेकॉर्ड आहे. पण बाकीचे लोकांकडे म्हणजे लॉंग शॉर्ट स्ट्रॅटेजीज आहेत. सो त्यांनी ऑलरेडी लॉन्च केलेत त्यांचे प्रोडक्ट्स आणि ते चांगलं करतायत. म्हणजे आम्ही रोजची एनएव्ही त्यांची ट्रॅक करतोय. तर जे त्यांच्या अपेक्षेनुसार की मार्केट पडताना त्यांची एनएव्ही कमी पडायला पाहिजे किंवा वर जायला पाहिजे, ते सगळं होतंय का रोजच्या रोज ह्याच्यावर. एक की आपण सगळं सांगतो थिओरिटिकली बरोबर चालू आहे किंवा असं होणार, पण तसं ऍक्च्युअल मध्ये होतंय का? तर आम्ही आपल्याकडे रिसर्च टीम जी आहे ती रोज ट्रॅक करते एनएव्ही प्रत्येक एसआयएफ ची, आणि त्या अपेक्षेनुसार करतायत का? तर मग आपण क्लायंटला भेटून त्यांच्या नीड प्रमाणे त्यांचं पर्टिक्युलर एसआयएफ आपण रेकमेंड करू शकतो. म्हणजे ठीक आहे, चालेल. मान्य, मला सगळं तुम्ही इन्फॉर्मेशन, जे क्वेश्चन विचारले होते तुम्हाला त्याचे मला उत्तर भेटले आहेत. तर बेसिकली मग आपण समर्थ वेल्थचा ह्याच्यात काय रोल आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की तशी मला ह्याच्याबद्दल तुला एक माहिती द्यायची आहे की आज कोण एसआयएफ त्यांच्या इन्व्हेस्टरना रेकमेंड करू शकतो. असं कोणी पण आता खूप ऍडवायझर्स आहेत बरोबर मार्केटमध्ये, पण सगळेजण आज एसआयएफ त्यांच्या क्लायंट्सना रेकमेंड नाही करू शकत. त्याचं एक कारण आहे, बिकॉज ती करण्यासाठी सेबीने एक परीक्षा ठेवली आहे NISM 13 नावाची. जे ऍडवायझर्स ती परीक्षा पास करतील, ठीक आहे, तेच त्यांच्या इन्व्हेस्टर्सना तो एसआयएफ बद्दल माहिती पण देऊ शकतील. तर त्या NISM 13 परीक्षेमध्ये नक्की काय आहे? त्या NISM 13 परीक्षेमध्ये पूर्ण डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, ज्याला आपण फ्युचर्स अँड ऑप्शन्स म्हणतो. त्याच्यामध्ये पण 3 प्रकार आहेत, म्हणजे त्याचे भाग आहेत त्या परीक्षेचे. एक इक्विटी डेरिव्हेटिव्ह आहे, करन्सी डेरिव्हेटिव्ह आहे, आणि तिसरा आहे डेट म्हणजे इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह. तर तिन्हीच्या डेरिव्हेटिव्हच्या पार्टवर ती परीक्षा आहे. ती प्रॉपर 3 तासाचा पेपर असतो. तो जाऊन पास झालं तर प्रॉपर नेगेटिव्ह मार्किंग वर आहे. आणि ती जर परीक्षा पास झाली तरच ऍज अ फर्म किंवा ऍज अ ऍडवायझर तुम्ही तुमच्या क्लायंट्सना एसआयएफ रेकमेंड करू शकता. म्हणजे काय, सेबीला थोडक्यात काय म्हणायचंय की ज्या कंपनीला किंवा ज्या कंपनीच्या लोकांना डेरिव्हेटिव्ह समजतं त्याच लोकांनी जाऊन एसआयएफ रेकमेंड करू शकतात तुमच्या क्लायंट्सना. आता आजचा डेटा असा आहे की इव्हन 5% पण ऑफ द टोटल ऍडवायझर जे आहे 4 लाखाहून अधिक, ते 5% किंवा 10% पण अजून लोकांनी ती परीक्षाच पास नाही झालेत. ठीक आहे, सो ते लोक अजून रेकमेंडच करू शकत नाहीये. पण आपल्या समर्थ वेल्थमध्ये तुला असं माहितीये, आपल्याला गेले 12 वर्ष ऍटलिस्ट प्रॉपर डेरिव्हेटिव्हची रिसर्च टीम आहे 7 लोकांची, जे डेरिव्हेटिव्हवर काम करत आलेत. सो आपला स्ट्रेंथ आहे, म्हणजे आपल्या समर्थ वेल्थ मध्ये ना डेरिव्हेटिव्ह हा सुरुवातीपासूनचा स्ट्रेंथ होता, आणि म्हणून आपल्यासाठी एक्झाम पास करणं खूप सोपं होतं सगळ्यांसाठी. सो आपण इझिली एक्झाम पास झालो. आपल्याकडे रिसर्च टीम आहे. सो आपण आपल्या क्लायंटसाठी काय इझिली एसआयएफ रेकमेंड करू शकतो, त्यांना मार्गदर्शन करू शकतो. आणि बाकीच्याही व्ह्युअर्सना आपल्या, की समजा तो म्युच्युअल फंड बाहेरून करतोय, कोणाकडनं दुसऱ्या थ्रू करतोय, किंवा असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असतात बरेचसे, ग्रो झालं, झिरोदा झालं, त्याच्यावरनं कोण कोण म्युच्युअल फंड स्वतःच्या मनाने करत असतं. पण एसआयएफ तसा प्रोडक्ट नाही. एसआयएफ मध्ये कसं तुम्ही एकत्र 10 लाख रुपये टाकताय, ठीक आहे, तर तुम्हाला एक प्रॉपर ऍडवायझरची गरज आहे. आणि त्या ऍडवायझरकडे डेरिव्हेटिव्हचं नॉलेज आहे का हे खूप समजून घेणं महत्वाचं आहे. जसं मी म्हटलं, समर्थकडे तर 7 जणांची प्युअर डेरिव्हेटिव्हची रिसर्च टीम आहे, जे फोकस करत असतात पूर्ण डेरिव्हेटिव्हवरच. प्लस माझं स्वतःचं बॅकग्राऊंड जर मी म्हटलं तर मी MBA फायनान्स केलं तर आहे, पण त्याच्यासोबत मी FRM पण केलंय. सो FRM काही फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट आहे, USP डिग्री आहे, जे फोकसच डेरिव्हेटिव्हवर करतं परत. सो डेरिव्हेटिव्हचं आपलं नॉलेज स्ट्रॉंग आहे, आपल्याला रिसर्च टीम आहे. ह्याच्यासाठी ना ओव्हरऑल सगळ्या व्ह्युअर्सना तुम्ही म्युच्युअल फंड भले कोणाकडनं पण करा तुमची इन्व्हेस्टमेंट, पण एसआयएफ साठी जर तुम्हाला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्यांनी समर्थ बद्दल विचार करायला पाहिजे.
ह्या व्हिडिओ नंतर आपले डिटेल्स जे असतील, कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या व्हिडिओवर शेअर होतील. सो त्या काही व्ह्युअर्सनी SIF बद्दल काही पण असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आपली जी पोझिशनिंग आहे SIF ची ती खूप चांगली आहे, खूप स्ट्रॉंग आहे. आम्ही तुम्हाला योग्य तो SIF शॉर्टलिस्ट करून देण्यामध्ये मदत करू शकतो. बिकॉज एक नॉर्मल म्युच्युअल फंड शॉर्टलिस्ट करणं आणि एक SIF शॉर्टलिस्ट करणं याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण जे म्हणते ते 35-40% जे डेरिव्हेटिव्ह मध्ये इन्व्हेस्ट होत आहे ती स्ट्रॅटेजी समजून घेणं खूप महत्वाचं आहे रेकमेंड करण्याच्या आधी. नाहीतर नॉर्मली म्युच्युअल फंड मध्ये लोक कसं बघतात की रिटर्न्स कुठला चांगला देतोय, स्टॉक्स एक वरवर बघून घेतात, आयडिया येते आणि इन्व्हेस्ट करतात. ऍडवायझर लोक पण मोठी तसंच करत असतात. पण ह्याच्यामध्ये काय ना, तो डेरिव्हेटिव्ह जर समजत नसेल की डेरिव्हेटिव्हचे अंडरस्टँडिंग नसेल तर असं होईल की चुकून रॉंग वाला SIF आपला सिलेक्ट होऊ शकतो. सो त्याच्यामध्ये आपला स्ट्रेंथ आहे. तर मी अपील करील या व्हिडिओच्या मार्फत की सगळ्यांना ज्यांना SIF मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुम्ही समर्थ वेल्थना अप्रोच करू शकता. आपला स्ट्रेंथ आहे डेरिव्हेटिव्ह. सो वी आर इन अ बेटर पोझिशन की आपण जास्ती चांगलं त्यांना मार्गदर्शन करू शकतो SIF बद्दल. तर धन्यवाद सर, तुम्ही SIF बद्दल माहिती पूर्ण दिल्याबद्दल. तर असंच नवीन नवीन प्रोडक्ट आले तर तुम्ही आम्हाला सांगत जा, आपण नवीन नवीन पॉडकास्ट आपण शूट करत जाऊ. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. आणि जसं मी म्हटलं SIF बद्दल काही असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.